दिग्विजय सिंह ने जो बात कही थी कि ठाकरे परिवार तो खुद मगध से आया था, वो बिहारियों पर क्यों इस तरह की टिप्पणियां करता है, उस पर आखिरकार ठाकरे परिवार की तरफ से एक जवाब आया है। उद्धव ठाकरे ने दिग्विजय सिंह के इस बयान पर कहा है कि दरअसल जो किताब में लिखा गया था वो समाज के बारे में लिखा गया था, ठाकरे परिवार के बारे में नहीं। आइए सुनते हैं उद्धव क्या कह रहे हैं इस आरोप को लेकर। अरे वो पागल के मत जाओ, पाहिजे तर मी माझ्याकडे जे काही कागदपत्र आहे दिग्विजयचं काय झालेलं आहे तर त्याला मराठी येत नाही, हा त्यांचा प्रॉब्लेम झालाय। आणि माझ्या आजोबांनी जे काही लिहिलेलं आहे ते त्या समाजाचा इतिहास दिलेला आहे। तिकडे कुठेही आमचं कुटुंब कुठून कुठे आलं कुठून कुठे गेलं असं काही नाहीये। दिग्विजयना मला वाटतं त्यांचं डोकं फिरलेलं आहे, परंतु एक गोष्ट नक्की की अतिशय स्पष्ट बोलायचं तर त्यांची वोट बँकेची जी काही राजनीती आहे, मुंबईमध्ये पाक दर्जेने आणि बांगलादेशी जात्यंध मुसलमानांनी जो धिंगाणा घातला तिथून लक्ष उडवायला त्यांनी हा आता वाद निर्माण केलेला आहे। आणि मला असं वाटतं की इटालियन बाईची धुणी धुता धुता त्यांना आपण काय बोलतो हे कळेल असं झालेलं आहे। आमचा इतिहास शोधण्यापेक्षा मी म्हणेन त्यांचे आईबाप किंवा त्यांनी स्वतःचे पूर्वज शोधले तर बरं होईल। ये है ना मेरे हाथ में, वो मेरे दादा ने लिखा हुआ है, उसमें हमारे परिवार का नहीं है कुछ, पूरे समाज का लिखा है। हे पूर्ण समाजाचं आहे। चांद्रसेनीय कायस्थ प्रभू हे बिहार मधला जो समाज होता तो कसा त्याची फरफट झाली ते त्यांनी लिहिलेलं आहे, ठाकरे कुटुंबाबद्दल लिहिलेलं नाहीये। आणि पुन्हा एकदा सांगतो, आमच्या कुटुंबाचा जो इतिहास आहे तो त्यांनी माझी जीवनगाथा या पुस्तकात लिहिलेला आहे। माझे आजोबा, त्यांचे आजोबा किंबहुना त्यांच्याही पलीकडे शिवरायाच्या काळात आणि त्याच्यानंतर नाशिक जिल्ह्यात जो धोडपचा किल्ला आहे